जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे आधी फळ झाले साचे आधी फळ झाले साचे आधी फळ झाले साचे आधी फळ झाले साचे
ah
संतांच्या त्यांच्या कृपादारेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासपिता जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. प्रस्तुत प्रसंगी चिंतनासाठी घेतलेला अभंग सच्चिदानंद मूर्ती संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा अभंग असून संतांचं वर्णन करणारा अभंग आहे. आज आपल्या या संस्थांमध्ये ब्रह्मलीन वैकुंठवासी केशवनारायण महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ विठ्ठल महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ हा प्रतिवर्षाप्रमाणे कार्यक्रम चालू आहे. आजचा हा काही कार्यक्रम नाही तर ही एक साधूंची सेवा आहे. संत महात्म्यांच्या सेवेसाठी म्हणून हा निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे आणि सर्वश्रुत आहे. अभंगाच्या द्वारा जगद्गुरू तुकाराम महाराजांनी संतांचं केलेले वर्णन आहे. शास्त्रतः वर्णनाचे दोन प्रकार संभवतात. एक परोक्षत्वाने केलेलं वर्णन आणि दुसरं अपरोक्षत्वाने केलेलं वर्णन. उदाहरण सांगायचं ठरलं परोक्षत्व वाचून अपरोक्षत्व सिद्ध होत नाही, परंतु अपरोक्षता वाचून खरी कृतार्थताही सिद्ध होत नाही. आणि ही कृतार्थता फक्त संतांच्या सानिध्यातच प्राप्त होत असतं. परोक्षत्वाने वर्णन केलेले अभंग पुष्कळ मिळतात. उदाहरणार्थ जगाच्या कल्याणा संताची विभूती, चंदनाचे हात पाये चंदन, अनेक अभंग पुढे येतात. पण ते सगळं वर्णन परोक्षत्वाचं आहे, अपरोक्षत्वाचं नाही. अपरोक्षत्व म्हटलं की त्यांच्याकडनं प्राप्त झालेला अनुभव आणि त्या सिद्ध अनुभवाची प्रतीती याचं स्पष्टीकरण म्हणजे अपरोक्षत्व आहे. या अभंगामध्ये अपरोक्षत्वाने केलेलं वर्णन आहे. काय वर्णन सांगायचं आहे? अहो, ज्ञानेश्वर महाराजांचं लिहून ठेवलेलं आहे. संतांचं वर्णन करण्यामध्येच आणि ते अपरोक्षत्वाने करण्यामध्येच खरी कृतार्थता आहे. फक्त एक ओळ सांगतो, हरपले आपण ते पावे तै संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. तेची संतांचंच वानावे वर्णन करा, ऐकावे ऐकावे. कशासाठी? त्यांचं वर्णन कशासाठी करायचं आहे? त्यांचा सांगितलेला अनुभव कशासाठी ऐकायचा आहे? त्याचं एकच कारण लिहिले, हरपले आपण ते पावे. जे हरपलेलं आहे त्याची प्राप्ती होते त्यांच्या वर्णनामध्ये. आता काय हरवलंय हे आणखीन आम्हाला लक्षातच येत नाही. काय विसरलेलं आहे, काय हरवलेलं आहे त्याची मीमांसा करत असताना माणसं सगळ्याचीच आठवण ठेवतात, पण स्वतःचीच आठवण ठेवत नाही.
स्वतःचं स्मरण राहत नाही. आता स्वतःचं स्मरण राहत नाही हे काही लवकर कळण्यासारखं नाही. स्वतःचा विसर का पडला याची कारणमीमांसा शोधल्यानंतर मग कळतं. देहावर आदर जास्त झाला, देहावर प्रीती जास्त झाली, देहाविषयी आसक्ती जास्त झाली, देहाच्या संबंधाने नावारूपाची आसक्ती जास्त झाली आणि म्हणून मी कोण आहे याचा सर्वतोपरी विसर पडला. म्हणून पडेला विसरू आत्मज्ञान. कारण देहाची वरी आदर म्हणून फारका सांगायचे प्रत्येक जीवाला असं वाटतं देह मी आहे. फार थोडाफार शहाणा झाला तर देह माझा आहे म्हणे. त्याच्या पुढे देह मी आहे अशी प्रत्यक्ष प्रतीती सर्वांना आहे. थोडाफार संप्रदायामध्ये आला असेल, काही ऐकलं असेल, सत्संग केला असेल तर त्याला एवढं कळलं की देह मी नाही तर देह माझा आहे. काय वाटतं तुम्हाला? देह तुम्ही आहेत असं वाटतं का? देह तुमचा आहे असं वाटतं? काही पटत नाही. देहच मी आहे असा ज्याचा निश्चय आहे त्याला शास्त्रामध्ये नास्तिक म्हणतात. आमच्या अंगावर सगळे आस्तिकाची लक्षणं दिसतात पण अनुभूती मात्र नास्तिकाची आहे. मी बोलतो असं नाहीये. देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमा. प्रमा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, प्रमाणापासून झालेलं आणि अबाधित असणारं ज्ञान. काही त्याच्या बाधा होत नाही त्या ज्ञानाचं. वाटतं का तुम्हाला? आणि नेहमी सांगत असतो अहो किमान मी माणूस आहे असं सुद्धा वाटण्यात अवघड झालं. आता चालतो आपला विषय नेहमी चालतो. मी पाटील आहे असं वाटतं की नाही? मी गावचा सरपंच असं वाटतं का नाही? मी महाराज आहे असं वाटतं का नाही? मी डॉक्टर आहे असं वाटतं का नाही? मी वकील आहे असं वाटतं का नाही? अरे सगळंच वाटतं. मी शिक्षक आहे, अमुक आहे, आचार्य अमुक आहे, तमुक आहे असं वाटतं. पण मला खरं सांगा मी माणूस आहे असं कधी वाटलं का तुम्हाला? माझं तुम्ही काहीच ऐकू नका कारण तुम्हाला ऐकण्यासारखं मला बोलता येत नाही. आणि ज्याला मी माणूस आहे असं अजून वाटत नाही त्याला मी आत्मा आहे हे कधी वाटायचं? मी परमात्मा स्वरूप आहे असं कधी निश्चय व्हायचंय? माणसाला मी माणूस आहे असा जर निश्चय नाही, हा निश्चय राहिला नाही याचा अर्थ ही मनुष्य देहाला सुद्धा विसरलेली आहे. मनुष्य देहात असणारा जो तुम्हाला त्याची प्रक्रिया सांगतो कशी आहे. एकदा देहाला मी समजतो तर एकदा देहाला माझं समजतो. बघा वाड्यात राहणारा हा माझा वाडा आहे असं म्हणतो का नाही? म्हणतो की नाही? मग त्याचा वाडा असतो का वाडाच तो असतो? हा वाडाच तो असतो काय? रामकृष्ण हरी मग करता झाली. वाडा माझा म्हणजे की वाडा असतो आहे. आता काही लोकांचं चाललंय ते मी म्हणत नाही. आता शहरामध्ये जर कधी रूम भाड्याने करून जर राहिला कोणी तर त्याला भिंतीत खिळा ठोकायची सुद्धा ताकद नाही. खिळा ठोकलेला आवाज खाली मालकाला गेला तर धावत पळत वर येतो. ठोकू नकोस खिळा. भिंतीत ठोक. अरे भिंतीत नाही माझ्या कपाळ ठोकतोस तू. आता त्याच्या कपाळ ठोकतोय का? म्हणजे त्याचं आत्मत्व या जड भिंतीपर्यंत गेलेलं आहे. मग इतक्या लांब गेलं आत्मत्व चार्वाकाने देहापर्यंत आणलेला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये चार्वाक मताचा सुद्धा स्वीकार आहे, त्याचा गौरव आहे. मला इतक्या लांब गेले. परमपूज्य गुरुवरे माऊली महाराज म्हणायचे
एखाद्या श्रीमंताच्या कुत्र्याला गलीतून जाताना एखाद्या दगड जर मारला आणि त्या मालकाला जर पाहिलं तर मालक म्हणतो, ए नाही का जमत तुला, कस का दगड मारलास कुत्र्याला? कुत्र्याला मारलं. तू काय सांगलास म्हणला? कुत्र नाही, कुत्र मी हो मी. याचा आत्मत्व तिथपर्यंत पोहोचले. कधी चार्वाकांनी नास्तिकांनी इथपर्यंत गेलेला आत्मत्व देहापर्यंत आले. आता देह तुम्ही का देहाच तुम्ही असं जर विचारत तर देहात तुम्ही आहात का देहात तुम्ही आहात? देहात तुम्ही आहात त्या प्रश्न नाही. खरं आहे, काही मुळीच तक्रार नाही. मी देहात तुम्ही जर असं तर देह तुम्ही आहात का? नाही ना. नक्की ठरलं ना. आणि हे कीर्तनकार सुद्धा कमरा बांधून शेकडो उपरणे फाटून गेले आणि हातात गप्पा. देह तोपाचाची झाली, कशाला फोटो छापाला, कशाला रताळून तुझी मिरवणूक निघाली रे चेटा, मुर्द्याचीच ना, मग तूच आहेस ना. परमादरणीय ब्रह्मदेव गुरुजी म्हणायचे. गुरुजी म्हणजे रंगनाथ महाराज परभणी करून बोलले. काय मला एवढं सडतळ बोल ना, केवढ्या रावण कसं दायरोले. छाती नव्हती कोणासमोर बोलायची छाती. आम्ही काय फार जास्त ऐकलं नाही. अमृतानुभवात फक्त एक प्रकरण ऐकले कृष्ण मंदिरामध्ये, 9वं प्रकरण. एवढं प्रकरण कसं तरी महाराजांनी तब्येत बरोबर नसताना सुद्धा सारलं आणि त्यातून तब्येत बिघडली की गुरुजी परभणीला. आता तो विषय मी काय सांगत होतो, आणि ते सडतोड रोखोक बोलणं महाराज. इथपर्यंत गेलेलं आत्मत्व देहापर्यंत आणलं आणि देहाचं स्मरण जर नेहमी होत असेल, ज्या काळी देहाचं स्मरण आहे त्या काळी आत्म्याचं स्मरण नाही. त्या काळी मी आत्मा आहे असं ज्ञान आहे का? नाही. मग मी तुम्ही आत्माच आहात असं यथार्थ ज्ञान करून देण्याची कुवत, शक्ती, सामर्थ्य, ऐश्वर ज्यांच्यात आहे त्यांचं नाव संत. अरे बाबा, तू देह नाहीस. सर्वमत खंडन या ग्रंथामध्ये प्रतिपादन करत असताना तू देह नाहीस. देहांतर्गत असणारे इंद्रिय तू नाहीस, प्राण तू नाहीस, अंतःकरण चतुष्टय मन बुद्धी तू नाहीस. अंतःकरण प्रतिबिंबित चैतन्य म्हणजे जीव सुद्धा तू नाहीस. ते प्रतिबिंब आहे आणि प्रतिबिंबाच्या बिंबाशी सदा समन्वय असतो, सदा ऐक्य असतं. परमात्मा वेगळा नाही. मग तू परमात्माच आहेस. सरण्यावर नाही, बरोबर आहे. हो, हे प्रमाण आहात हो सगळे. आपला निश्चय होते का हा विचार नाही. विषय काय आहे? संतांचं वर्णन अपरोक्षत्वानं ज्यावेळी करतात त्यावेळी त्याचे दोन भेद सांगितले होते. एक परोक्षत्वाने केलेलं वर्णन, दुसरं अपरोक्षत्वाने केलेलं वर्णन. संतांच्या कृपेने जी अनुभूती प्राप्त झालेली आहे त्याचं ते वर्णन आहे. आणि वर्णन करताना तेच वर्णन करावं, दुसरं करू नये. का बरं? त्यांच्या वर्णनामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपण जे हरवलेलो आहोत, आत्मज्ञानाशी वंचित झालेलो आहोत, ते यथार्थ ज्ञान प्राप्त होण्यासाठी म्हणून ते वाणारे, ऐकावे, तेच सदा वाणावे आणि तेच सदा ऐकावे. कशासाठी? हरपले आपण ते कळे. काय हरपले तुमचं? काय हरपले तुमचं? आत्मत्व गेलं हरपलं काय? माणसं इतके खाली आलेली आहेत, त्यांना त्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त संत सद्गुरू हेच एक उपयोगितेचे. त्याचं कारण असं आहे, हे जे ज्ञान आहे ते अन्यथा तुम्हाला कुठे मिळत नाही महाराज. फक्त तिथे मिळतं. गुरु तेथ ज्ञान. नुसतं ज्ञान नाही, पुस्तकी ज्ञान नाही, ज्ञानी आत्मदर्शन. एखादा विचक्षण असेल किंवा बहुत पाठांतर केलेला असेल, सभाधैर्य असेल तर तो सुद्धा म्हणतो, काय म्हणतो?
आम्हाला आत्मसाक्षात्कार झालाय बोलू शकते, पण त्याची परिणती पुढे आहे. समाधान झालं का? तळमळ गेली का? अरे जोपर्यंत तळमळ गेली नाही, अपेक्षा गेली नाही, इच्छा गेली नाही, चिंता गेली नाही, समाधान मिळणं काय शक्य आहे? समाधान जर प्राप्त होत नसेल तर आत्मज्ञान नाही. गुरुतेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. आत्मसाक्षात्कार झालेल्या पुरुषाला चिरस्थिर समाधानाची प्राप्ती होते आणि त्या समाधानाची प्राप्ती अपरोक्षत्वानं सांगत असताना तुकाराम महाराज लिहितात, आज माझ्या जन्माचं खरं सार्थक झालं. माझ्या जन्माचं आज खरं सार्थक झालं. अभंगाच्या पहिल्या जन्मालो जाते आजी फळ झाले साचे. या अभंगामध्ये फळ आणि साच या दोन शब्दाला अत्यंत महत्व आहे. त्याचे आज साचे फळ झाले. कोणाचे? त्याचे. जन्मालो त्याचे. त्याचे आजी फळ झाले साचे. त्याचे आज साचे फळ झाले. कोणाचे? त्याचे. त्याचे म्हणजे कोणाचे? जन्माला आलाय त्याचे. अवघड नाही, सगळं तिथंच आहे. आम्ही काय कुठून बाहेरून बाजार करून त्या पाणी बांधणार नाही, काय नाही. तुकाराम महाराजांनी ज्या अपेक्षेने ही योजना केलेली आहे ती अपेक्षा समाजापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य. तळाट्याने हिंगण भेटल्यावर काहीतरी सामान मारून देणं उपयोगी त्याचं नाही. ज्या भावनेने तुम्ही आमच्याकडे पाहता त्या भावनेला, त्या श्रद्धेला तडा बसता कामा नये. आयुष्य खर्च जातो हरकत नाही. साधू संतांनी याच्यासाठीच आयुष्य खर्च केलेलं आहे. त्यांनी आपला अनुभव यासाठी ग्रंथित केलेला आहे. त्याचे. कोणाचे? जो धर्माला नाही त्याचे. धर्माला कोणाचं फळ झालं, कोणाचं खरं फळ झालं. आता माणसं फळ कशावर मानतील काही सांगता येत नाही. जन्माचा विचार केल्यानंतर कळतं. जन्म शब्द पुढे आला की प्रत्येकाच्या लक्षात येतं की जन्मासारखं दुःख कोणतंच नाही. जन्मासारखं दुःख कोणतंच नाही. जन्म मरणापुरते दुःख कोणते अधिक सांगू का? कोणतं दुःख आहे? त्या जन्माचं वर्णन केलेलं महाराज. मातेची उदर कुवरी, पतोरी विष्ठेच्या दातारी, उकलोनी नवमासवरी, जन्म जन्मनी मरती, विष्टाले चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणा पुढे सांगावे? कोण ऐकायला तयार आहे म्हणून सांगावं. पण कीर्तनकार सांगल्याशिवाय नाहीच ना. आणि लोक ऐकतात
ऐकतात ते ऐकतात, बाहेर निघाल्या मग काय म्हणतात ऐका म्हणजे कळते. हो रे, हे असंच सांगतात, हे का धंदाच होय. ऐकतात ती असं सांगावंच लागते, याचा धंदाच होय सांगायचा. जन्मती ते लाज न सांगितल्याचे काय माऊली म्हणून केली. रे या पदावरती व्याख्यान करत असताना 13व्या मध्ये मार्दम रीरच्या अपलम. आता तसं झाले, लाजपय निर्मळा निसुगा गोड. निर्मळ माणसाला लाज असते, निसंग माणसाला काय. एवढं दुःख जन्माचं आहे आणि त्याचं फळ होणार आहे, आणि ते आज होणार आहे, आणि ते खरं होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून सांगवलं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले सारे. आज त्याचं फळ झालं. कोणाचं? जन्माला आलेल्याचं. जन्म हा आत्ताचा नाही मानव, अनादी काळापासून पाठीमागे लागलेला आहे. आता आपल्याला वाटतं भजन कीर्तन पूजा अर्चा ध्यान आराधना जप यज्ञादी कर्म काहीतरी केलं म्हणजे माणसाचा उद्धार होईल असं वाटते. वाटते हो, होत नसते. माझे अनेक जन्म झाले, खराच उद्धार झाला असता तर जन्माला आलो असतो का आपण. ज्यार्थी आता आपण जन्माला आलो त्यार्थी आपला उद्धार झाला नाही, आपलं फळ झालं नाही. आता माणसं कशाला फळ मारतील सांगता येत नाही. व्यवहारात सांगायला ठरला, लग्न होईना गेलं, 10-5 वर्ष निघून गेले, वय होऊन बी 40शी गाठली तरी लग्न होईना. योगायोगाने लग्न झालं आणि ते फळ झालं. फळ झालं. बायको मिळाली फळ होत असते. बायको मिळणं फळ नाही असं मी म्हणत नाही, पण शास्त्रात त्याला फळ म्हटलं जातं जे फल प्राप्त झालं असताना पुन्हा काही अपेक्षा शिल्लक राहत नाही, त्याचं नाव फक्त फळ आहे. और फळ म्हणजे शेवट, त्याच्या पुढे काहीच नाही. फळ म्हणजे काय? शेवट, त्याच्या पुढे काहीच नाही. आता याच्या पुढे आहे की बायको मिळाली फळ झालं, याच्या पुढे काय आहे? बायको मिळाली पण मुलगा झाला का? मिळालेलं फळ फळ राहत नाही, मिळालेलं फळ साधन होते. आणि शास्त्रामध्ये जे साधन होते त्याला अवांतर फळ असं म्हणतात. मुख्य प्रयोजन त्याला म्हणत नाही, अवांतर फळ आहे. फळ म्हणा, फळ नाही असं म्हणत नाही, पण हे अवांतर फळ आहे, एक साधन आहे. त्या फळाची परिणती साधनात झाली ना, मग ते फळ नाही. मग जन्माला फळ झालं का? प्रतिकूल भावनेने सांगत असताना जन्म हे दुःखरूप आहे असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, साधू संतांनी सांगितलेलं आहे. अनेक दुःखे सांगून किती सकल संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरगाशे. लोक सांगतात मला हे जन्मासारखं दुःख नाही, मरणासारखं दुःख नाही. मग जन्म जर दुःख असेल तर मग जन्म आवडतो का? मग जन्माचं फळ होत असतं का? होत आहे हो, पण ते फळ करून घ्यावं लागतं. जन्माचं फळ जन्माला आल्यानंतरच प्राप्त होत असतं, पण कोणत्याही जन्माला आल्यानं प्राप्त होत नाही. फक्त माणसाच्या जन्माला आल्यानं प्राप्त होत असतं. आणि हे आज माणसाला सांगायची वेळ आली. काय म्हटलं? जन्माला आलेल्याचं खरं फळ माणसाच्या जन्माला आल्यानंतरच होत असतं, परंतु माणसाला हे अजून कळलेलं नाही. कळालं असतं तर माणसाला आपला जन्म फुकट घातला नसता. हात गमाविला
थांबले मनुष्य गमाविला. कुठे गमावला? त्या विषयाची ओढी. जीव म्हटला का? हा सुंदर व्याख्या आहे. ज्याला विषयाची ओढ लागते त्याचं नाव जीव. जो विषयाला भुलला त्याचं नाव जीव. विषय खरे मानून विषयाच्या मागे लागतो त्याचं नाव जीव. एकच परमात्मा सांगतो. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील? का मनुष्य देहासारखा उत्तम देह मिळूनही नुपजे नारायणी भाव पावणी ठावणार नाही. जर हे मिळालं की नाही, तुम्हाला मुळातून सांगत चालू होतो. सगळी आठवण आहे पण मी माणूस आहे हीच आठवण आहे. पक्क ध्यान आहे ना? आता ते ध्यानात ठेवा. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? नक्की म्हणा ना. काहीच हाय काही कोणा करते. आपण कोण आहोत? नक्कीच माणसं आहोत की? महाराज तुम्हाला कीर्तनाला महाराजांनी बोलवलंय, उभं केले, तुम्हाला अधिकार दिला बोलायचा. काय बोला वाटतं ते बोला, आम्ही ऐकून घेतो. तुम्हाला आम्ही काही प्रतिकार करणार नाही, काही बोलणार नाही. पण आमचं एक ठरलेलं आहे, किमान माणसाला मी माणूस आहे इतकं जरी कळालं त्याचा अर्धा परमार्थ झाला. आमचं ठरलेलं वाक्य आहे, माणसाला मी माणूस आहे इतकं जरी कळालं त्याचा अर्धा परमार्थ झाला. आणि माणसानं माणसासारखं वागलं त्याचा सगळा परमार्थ झाला. गळ्यात माळ घालू नका, पोत्याची पानं फाडू नका, वारी करू नका, कोणाला ताप देऊ नका. पण काय करा? कसं वागताय? सगळ्या अवघड गोष्टी हो महाराज. मनुष्य देह मिळाला ना, पण कळाला कुठं? खरंच कळाला असता तर असं वाया घातला असता का? आणि मोठेपणा सांगतात महाराज, माणसाच्या देहातलं आयुष्य किती पैसे मोजले तरी कुणा मिळणार. हे कळालं तुला? मासा का वागायलास मग? मनुष्य देहाची खरी किंमत कळत असेल तर फक्त संत संगतीमध्येच कळेल महाराज. आम्ही तर कुठे कळणार नाही. काय सांगा मला? अहो आम्ही जन्माला आलो बरं झालं का वाईट झालं? अहो जन्म दुःखरूप आहे, आता आपण पाहून गेलो. आणि आता सांगा तुम्ही जन्माला आलो बरं झालं. काय बरं झालं? जन्माला येणं बरं आहे? माणसाच्या जन्माला आलो फार बरं झालं. बरवे झाले, आलो जन्माशी नाही, आलो या जन्माशी. या बद्दल काय प्रमाण काही किंमत राहत नाही. या जन्माशी बरवे झाले, आलो या जन्माशी. त्याचं स्पष्टीकरण पुढे. जोडी जोडीनी मनुष्य देहाची महालाभाची उत्तम राशी, जेणे या सर्व सुखाची पात्र होईल. आणि त्याच्यासाठी दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडशी काय धन नारायण नाही, जेणे तू जोडशी नारायण नाही. कशासाठी तुला प्रयत्न इतका? जेणे तू जोडशी लक्षणा देऊ नका. पुन्हा जर परतुरीचं मंडपाचा तर माझा वापर ठेवा. जेणे तू जोडशी काय नारायण नाशे जीवपण भाव. एवढी ताकद या मनुष्य जन्मामध्ये आहे. किती पुन्हा सांगतो मला?
मोठे देह आहे सांगितलं बर साधा ते साधा पुढे प्रबोध संत थांबा. पुढे करोडी करोडी प्रबोध हा संत पारुत्र ते गेले आपण ते उतरले हो आपण कळलं बोंबलाले अजून किती प्रमाणात पाठ केले म्हणजे कळत हे नाव काढू नका महाराज परतच व्हावी लागते पश्चाताप व्हावा लागतो तेव्हा अनुताप निर्माण होतो आणि अनुताप निर्माण झाला तर सत्संगती प्राप्त होते मोठ्या गोष्टी अवघड आहे संगती प्राप्त झाली तरी काय संत कळतात व्हायला की तुम्ही नाव काढू नका देवाला संत कळत नाही तर तुम्हाला आम्हाला काय कळत कोणालाही कळत काय कोणाला कळत नाही तर असं नाही संतांनाच संत कळतात देवाला सुद्धा कळत नाही संतांचं वर्णन करता करता देव बिथरले आणि आपलंच वर्णन करू लागले काय अहो संतांचं वर्णन करू सांगतो तुम्हाला देव म्हणाले काय म्हणाले आत्मज्ञाने चोखडी आणि संत जे माझी रूप आत्मज्ञान चोख आत्मज्ञाने संपणारे कोण आहे संत आहे मग त्यांचं वर्णन करावं की त्यांचं वर्णन सोडून दे माझी रूप स्वतःच वर्णन त्याच्या पुढचा दृष्टांपुढे मार्मिक आहे आता कोण कसा दृष्टांत कसा लावली सिद्धांत तशी तो भाग वेगळा का दृष्टी पडो आवडी कामिनी देशी आपला तो विषय नाही फक्त तेवढं सांगायचं की देवाला सुद्धा भक्त संत कळतीलच म्हणून भरोसा नाही मग संत कोणाला कळतील तर संतांनाच कळतात आमची वाट काय आमची काय वाट आहे तुम्ही व्हा ना तुम्हाला संत होत आहे ते मनुष्य देह मिळाला ना अरे त्याच्यासाठीच मिळालं ना मग व्हा ना त्यासाठीच आहे ना शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म संत व्हायला फार वेळ लागत नाही महाराज आत्मत्वाने निश्चय झाला की झाला महाराज म्हणायचे अरे उद्धार केव्हा होत असते फार अवघड नाही जसा मी देह आहे असा तुमचा ठाम निश्चय आहे तितकाच निश्चय मी देव आहे असा झाला तुमचा उद्धार काय अवघड आहे काय अवघड आहे याच्या इतकं अवघड काहीच नाही महाराज मी देह आहे हा जसा ठाम निश्चय आहे मी अमुक जातीचा आहे मी अमुक वर्णाचा आहे मी अमुक आश्रमाचा आहे अमुक पंथाचा आहे अमुक गावाचा आहे अमुक नावाचा आहे हा जसा तुमचा ठाम निश्चय आहे तसा मी देव आहे असा निश्चय झाला उद्धार अहो झालं खरं पद आणि हे याच देहामध्ये होत असते शास्त्रकारांनी शंका केली एकाच वस्तूविषयी अनुकूल प्रतिकूल भावना निर्माण होऊ शकते का जन्म ही एकच वस्तू आहे जन्माविषयी प्रतिकूल भावना पहिले वर्णन केली आता अनुकूल भावना आता वर्णन केली जन्मासारखं वाईट काही नाही आणि जन्मासारखं चांगलंही काही नाही मग चांगलं वाईट एकाच वस्तूला म्हणता येते का अहो म्हणता येत नाही पण फलबल कल्पन्यायाने फलाच्या दृष्टीने केलेला हा विभाग एका माणसाने म्हणजे हातावर एक काळा खडा ठेवला मातीसारखा काळा खडा ठेवला मला वाटलं काय द्यायला काय खडा हातावर ठेवलं आता काही बोलता ये ना बोलता येईल पण आपलं स्वतःच आहे ना स्वीकारायचं का त्याग करायचा ते आपल्या ताब्यातली गोष्ट आहे ना काय करायचं मागच्या खड्याला फेकून द्या आता फेकून द्या त्याला बघितलं ज्यानं खडा हातावर ठेवला होता त्याला पाहिलं आणि लगेच म्हटलं महाराज का हो अहो ते मातीचा खडा नव्हता हो ते मग 1000 रुपयाचा तोळा आहे 1000 रुपयाचा तोळा कस्तुरी रे कस्तुरी आता कुठे पडले म्हणून हुडकू लागलो आता गोष्ट ते हुडके काय मातीसारखी राहते कस्तुरी स्वरूपाने जरी वाईट असली तरी फलाने गुणाने योग्य आहे ना तसं स्वरूपाने देह जरी वाईट असला कसा वाईट आहे त्याचं वर्णन आहे हा देह नाशवंत वरी धर्म घातलेले पूर्वी कीटकाचा सांगा
रौरव दुर्गंधी रे अमंगल तिचा बांधा स्मरे ते हरिहरा शरण जाई गुण दसोरपणे कसं आहे वाईट आहे शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीर आहे स्वरूपाने शरीर वाईट आहे पण गुणाने फळाने मिळाले तुम्हाला घ्या फायदा करून फलदृष्टीने याच्यासारखं दुसरं कोणतं नाही मानत जिथे ब्रह्मादेवदिकांना सुद्धा जे साध्य होऊ शकत नाही ते फक्त मनुष्य देहामध्ये साध्य होते मग मनुष्य जेवढा वेळेस तुम्हाला मला मनुष्य देह मिळालेला आहे आणि जर तुमच्या अंतःकरणामध्ये उद्धाराची भावना निर्माण झाली तर एक भाषा जरतरची होईल म्हणून सांगता येत नाही होणार नाही म्हणून सांगता येत नाही पण भाषा जरतरची आहे जर तुमच्या अंतःकरणामध्ये हे ऐकून जर तशी भावना निर्माण झाली झालं तर झालं गेलं तर गेलं आयुष्य आता उरलेलं आयुष्याचं तरी त्याचं फळ करून घ्यावं असं जर वाटलं तर होऊ शकते आणि ते आज होऊ शकते महाराज आत्ता होऊ शकते आणि ते खरं पण होऊ शकते पण कोणामुळे जर संतांनी सांभाळ केला तर सांभाळीने संती जन्माला आलो नाही माझे अनंत जन्म झाले पण जन्माला आलेल्याचं फळ झालं नाही ते फळ आज झालं आणि खरं फळ आज झालं काय झालं फळ काय फळ झालं तुमचं महाराज सांगितलं संतांनी माझा सांभाळ केला आणि त्याचा परिणाम अनिष्ट निवृत्ती झाली अनिष्ट म्हणजे दुःखाची निवृत्ती झाली भय गेलं आणि खंती गेली भय निरसली खंती संतांनी सांभाळ केला सांभाळ हा शब्द फार मार्मिक आहे संतांची भेट होणं वेगळं संतांचं दर्शन होणं वेगळं संतांनी सांभाळ करणं वेगळं त्याची टप्पे वेगळे आहे आपल्या अनुभवामध्ये काय येतं हे पहा मी सांगतो तुम्हाला संत दर्शनासाठी ओळख लागत नाही पण संत भेटीसाठी मात्र ओळख लागते
भेटीमध्ये आणि दर्शनामध्ये खूप अंतर आहे. आणि त्याच्यापेक्षाही सांभाळ करणं फारच अवघड आहे. तुकाराम महाराज लिहितात, संतांनी माझा सांभाळ केला आणि म्हणून अनिष्ट निवृत्ती झाली, माझं भय गेलं आणि खंती दुःख गेलं, क्षती गेली. कशाचं भय होतं? अहो सांगून सांगून न्यायशास्त्रकारांनी भीती सांगत असताना जीवाच्या ठिकाणी असे 5 पक्के गुण सांगितलेले आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे काय? शेवटचा टप्पा आहे. मरणाच्या भयाला अभिनिवेश असं म्हणतात. आणि माणसं कशाला भितात? पण कशाला भितात? मरणाला भितात. भिल्यामुळे काय मरण चुकते? मग का भीत असते? आता भिलं माहित आपला कामाची माहिती. कशाला भितात? मरणाला. मग मरणाला भिल्याने म्हणून सब चुकते काय? मग भियाचं काय कारण आहे? स्वभाव नाही, काय नाही. जन्माला आला त्याला मरावं लागते. म्हणजे याला मरावं वाटतं. जन्माला आलं त्याला नक्कीच मरावं लागते आणि याला मरावं वाटणार. मग मग याला भीती आहे काय नाही. पण भिलं म्हणून काय मरण चुकणार आहे? भीती फक्त मरणाचीच आहे असं नाहीये. शास्त्रकारांनी भीती सांगत असल्याचे 3 टप्पे सांगितले. 3 अवच्छेदक दिलेले. एक, आपल्याहून वेगळा असला पाहिजे, म्हणजे स्वभिन्न असला पाहिजे. आपल्यापेक्षा प्रबळ असला पाहिजे, आपल्यापेक्षा शक्तिमान असला पाहिजे आणि आपला शत्रू असला पाहिजे, तर त्याची भीती वाटते. काय का म्हणजे? आपल्याहून वेगळा आहे, आपल्यापेक्षा प्रबळ आहे आणि आपला शत्रू आहे, त्याचं भय वाटतं. आता आपल्याहून वेगळा नाही त्याचं भय वाटते काय? बरं, आपल्याहून वेगळा आहे पण कमकुवत आहे, त्याचं भय वाटते काय? नाही. बरं, आपल्याहून वेगळा बी आहे ना आपल्यापेक्षा बलवान आहे पण आपला मित्र आहे, भय वाटते काय? भय कोणाचं वाटते? आपल्याहून वेगळा असावा, आपल्यापेक्षा प्रबळ असावा आणि आपला शत्रू असावा, मग त्याची भीती. एक काळ पुढे ठेवा, काळ. एक मृत्यू पुढे ठेवा, मरण पुढे ठेवा. बघा विचार करून. आपल्याला वेगळं आहे का? मरण आपल्याला वेगळं आहे का? अहो नियम झालाय ना, जाताशय ध्रुव मृत्यू, ध्रुवम जन्म मृतशय तस्मात् पर्यायस्ते न त्वंशोऽस्ति मरणः. जे खाटीवर आलंय ते चाटीवर जाणारच आहे. ज्याचं बारसं केलं त्याला पिरस होणारच आहे. अहो सगळ्या जातकच करतात, राहतात कोणी करीत नाही, जातकच करतात. ते जातच राहते. अनिवार्य बाब आहे ना. मरण हे आपल्या म्हणजे जन्मावरून मरण वेगळं नाही. मरण म्हणजे काय आहे? मरणाच्या अध्यक्षांत जन्म आहे. अध्यक्षांनी कळते का तुम्हाला? अहो मरण केव्हा येत असते माणसाला? हे ना कळाल्यावर नाही येऊन द्या, पण मरण केव्हा येत असते हे तरी पक्क कळत. खरं सांगतो तुम्हाला, ज्या क्षणी जन्म आहे त्याच क्षणी मरण. संतांनी खूप काही सांगून ठेवलंय पण त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. उपजल्या पिंडा मागून येते म्हणे की सगळंच आहे. आताच काय माणसं मरतात काय? भूगो महाराज कीर्तनात काय सांगत होय, आताच काय माणसं मरतात? मरणार. माणसाच्या आयुष्याची गणती केव्हापासून करतात? जन्म झाला तेव्हापासून. बरोबर आहे? नक्की. जन्म होण्याच्या आधी 9 महिने 9 दिवस तुम्ही बसता का? अहो ज्यावेळी गर्भधारणा झाली त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी तुमचं मरण आहे. ऐके का पांडवा, हा अंगीचा मृत्यू नित्य नवा परी जो न देखे या मावा विषयाची. रोज मरण आहे माझा, रोज.
कालचेच तुम्ही आज आहात की आत्ता कळालं का हे इतकं जरी कळालं तरी आपण अर्ध्यामध्ये आल्या बघ कालची आज नाही कुठे बाहेर कोण गेलं सगळं आठवत आहे आम्हाला गोट्या खेळत होतो खरड्या लावित होतो लंडी करीत होतो पोराला लढवीत होतो घरला भांडण आणीत होतो कवा कीर्तन करायला बालवयामध्ये आता कुठं आहे बालत्व गेलं देनस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति बालपण गेलं बघता बघता तारुण्य आलं ते तर राहते की विचार राहावं की काय होते मग मरे मागुता जन्म हो मरे मागुता जन्म दे चालूच आहे झालं म्हातारं झालं म्हातारं आवडते का कोणाला म्हातारं कोणाला आवडते म्हाताऱ्याला विचारा म्हाताऱ्याला विचार ते सुद्धा म्हणत आहे माऊली लिहिले हाडा रोगू काय रोगिया आवडे कीर दरिद्री दरिद्रिया परिभोगवी जे बळिया दृष्टे जेणे गरीबाला गरिबी आवडते की श्रीमंताला गरिबी आवडते मग गरीबाला आवडते का मग कोण आवडते रोग्याला रोग आवडतो का निरोगी माणसाला रोग आवडतो कोण नाही आवडणं पण काय करता अदृष्ट असं आहे बलवान आहे गच्ची भोगावं लागते म्हातारे पण आवडत नाही मग तरुणाला आवडते काय अहो पुराणामध्ये असे काही भादर होऊन गेले म्हातारे झाले तरणे झाले का पुराणामध्ये अनेक कथानक आहेत महाराज तुम्हाला हे तिची कथा माहिती आहे पोराचं तारुण्य घेतलं आणि विषय भोगवले 1-2 दिवस नाही महाराज पुराणातल्या कथा ह्या नुसत्या कथा सांगायच्या नसतात त्या कथा ऐकून त्याचा अनुताप करून घ्यायला पाहिजे आपला काही ते विषय नाही काही नाही एवढंच सांगायचे की माणसाला प्रत्येक क्षणात मृत्यू लागलेला आहे नव्याने मृत्यू पुढा आहे माऊली येतात आपल्या समोर मरण आहे पण त्याची आपल्याला आठवण येत नाही माझं इतकं काही बारकावाने लिहिले काय असं काही विसरली मरण बापनी काय अशी गोडी लागली शे कोण दमायचा आहे यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा काय मानून या राहिली निश्चिंती काय जाण देते यमदूता किती काम आहेत मला अजून आमच्या डोक्यात शिरतच नाही ते कीर्तन ऐकलं त्यावेळेस जरासं बरं वाटलं कीर्तन संपलं कीर्तन करता ध्यानात राहिलं की तुमचं काय राहणार हे फक्त लोकांना सांगण्यात पुरतं आहे झाला का पश्चात झाली का उपरती शक्य नाही म्हणून मरण हे प्रत्येकालाच आहे म्हणून भ्यायचं कारण नाही आणि मरण हे खरं सांगतो मरण तुम्हाला नाही घेऊ नका मरण तुम्हाला नाही तुम्ही घेऊ नका मग कोणाला आहे शाबास मग तुम्ही शरीर हा काय मग भ्यायचं काय कारण आहे आता मरणाआधी राहिलो करुणी आता आम्हाला भीती नाही मरणाची मरण काय करते कोरोना मरण आहे आम्हाला पक्की खात्री आहे अंगावरला सगळा फाटला काढून टाकून द्यायचं बरोबर आहे मग अंगावरला फाटलेला सगळा काढून टाकताना लढणं येते काय हे नाही की चांगले चांगले कीर्तनकार महाराज बाजावर पडले कोणी भेटायला गेले हेड्या हे शिकलं असतं कीर्तनामध्ये काय रोगाला तुला लढायला वासांशी गिरणारी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्ण सह्याती नवानी दे जैसे जीर्ण वस्त्र सांडिले मग नूतन वेळीले तैसे देहांतराते शिकाळले चैतन्य नाते उघड येऊन ठेवलं नाही मला फक्त वाचा ऐका तसा निश्चय करा तसा निर्णय घ्या ठाम हे जुना सगळा फाटून गेला दिला टाकून नवा घेतला आनंद आहे की नाही माणसाला मरणाला दिसलं आता भय नाही ऐसे वाटे
सांभाळलं, पदरात जर घेतलं तर आता भीती नाही मला. भय निरसली खंती, मरणाची भीती आता नाही. खंती आता दुःख नाही. अहो दुःख नाही हे सांगण्यापेक्षा दुःख स्वप्नात सुद्धा येत नाही मला. दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्याचे वर्म तू आम्हापाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची म्हणून नाही काही चिंता. आता काय घोर आहे. भय निरसली खंती, अनिष्ट निवृत्ती झाली. इष्टप्राप्ती संतांच्या सांभाळण्यामध्ये कशी होते याचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या कृत्य कृत्य झालो, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संधी, भय निरसली खंती. कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते वावरो, तुम्ही सांभाळले संधी, भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करून शके बळ, तुम्ही सांभाळले संधी, भय निरसली खंती. अभंग
चिंतन करत असताना संत सानिध्यामध्ये अनिष्ट निवृत्ती होते आणि इष्टप्राप्ती होते, हेच खरं फळ आहे. अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्ती हेच खरं फळ आहे आणि हे फळ मनुष्य जन्माला आल्यानंतरच प्राप्त होतं आणि तेही संत सानिध्यामध्ये प्राप्त होतं. त्यातला जो दुसरा टप्पा आहे आपण पाहत होतो, अनिष्ट निवृत्ती संतांच्या कृपेने होते आपण पाहत आहोत. इष्टप्राप्ती काय आहे? इच्छा पूर्ण होणे, कृतकार्य होणे, काळाची सत्ता आपल्यावर न चालणे ही इष्टप्राप्ती. आणि ही फलप्राप्ती संत सानिध्यामध्येच होत असते. कृतार्थता हा शब्द वापरत असताना जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कृतार्थता होतच नाही. आणि आत्मज्ञान संतांच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. त्याचे क्रमवर आपण पाहतच आलो आहोत. पण ते केव्हा होते त्याची परिभाषा सांगत असताना माऊलीने फार गमतीने लिहिली आहे. भगवंतांनी गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञानिनः तत्वदर्शिनः ते ज्ञान उपदेक्षन्ति. ज्या ज्ञानामुळे कृतार्थता प्राप्त होते आणि ज्या ज्ञानामुळे अनिष्ट निवृत्ती होते ते ज्ञान तिथे मिळतं. कुठे मिळतं? तिथे मिळतं. ते ज्ञान पैगाबर. ते ज्ञान दर्शक सर्वनामाचा उपयोग करून ज्ञानाचं स्पष्टीकरण केलंय. ते ज्ञान, जे ज्ञान जन्म मरणारी दुःखाची निवृत्ती करतं, जे ज्ञान आत्मसाक्षात्कार पूर्वक कृतार्थता करून देतं, ते ज्ञान तिथे मिळतं. ते ज्ञान पैगाबरवे. तुम्हाला पाहिजे ना, जरी मनी आती आणावे तरी संता भजावे नाही, संता या भजावे सर्वश्री. त्याच्या पुढच्या 2 वया मध्यम पदलोपी समासानं गृहीत धरून लिहिलेले आहे. कसे भजावे? तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले तेही सांगतील कुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. ज्ञान तर पाहिजे पण सेवा तर करायची नाही. मिळेल की उघडलेले काय? तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे. नुसतंच नाही, पुढे ट्रेडमार्क आहे. अगर्वता करावे दास्य सकळ. सकळ दास्य करावे आणि अगर्वता करावे. माणसं दास्यत्व करतील पण मी दास्यत्व करतो हा भाव जाते काय? ज्ञान मिळणं मग इतकं सोपं नाही. मग तुम्हाला ज्याची अपेक्षा आहे ते नक्कीच संत साधू सद्गुरू सांगतात, यात वाद नाही. कसं म्हणतात कृतार्थता? भगवंताने अनेक ठिकाणी लिहिलंय. एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृत्य कृत्यस्य भाग. इति गुह्यतमं शास्त्रविद उक्तं मया नघ. एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृत्य कृत्यस्य भाग. अरे हे ज्ञान ते देतात आणि तुम्ही कृतार्थ होऊ शकता, पण सेवा केली. कृतार्थता काय असते? काहीच असते. मी अमुक या कर्माचा करता आहे आणि या कर्माचं मला फल मिळालं पाहिजे, अशा प्रकारची कर्माविषयी असलेली कर्तृत्व बुद्धी आणि कर्मफलाची आसक्ती, ह्या 2 गोष्टी जर गेल्या तर नक्कीच संत तुमच्यावर कृपा करतात. गोष्टी आवड आहे. कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोन्हीचा नाव बंधू कर्माचा. की हा कर्मबंध आहे आणि हा कर्मबंध सद्गुरू कृपे वाचून तुटत नाही.
आणि माणसाला हे सोडित नाही. मी हे कर्म करीन, मी या कर्माचा करता आहे, या कर्मात हे फल आहे, ते मला मिळालं पाहिजे, अशा प्रकारची जी भावना आहे, ही भावना जर शेष राहिली, शिल्लक राहिली, कृतार्थता नाही. मग ही कशी घालतात भावना? संत ही भावना कशी घालतात त्याचं सोपं वर्णन आहे. तुम्ही कर्म करणारे आहात का? भगवंतांनी नियम घालून द्या, तुम्ही कर्माचे करते आहात का? बोला. हा तर म्हटलं तर नियम केलेला आहे. मग शारीरिक क्रिया असो, वाचिक क्रिया असो, मानसिक क्रिया असो, कुठली जरी क्रिया असली तर ती क्रिया घडण्यासाठी 5 हेतू लागतात. अधिष्ठानं तथा कर्ता, करणंच पृथग्विधम, विविधात पृथक् चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. अधिष्ठान म्हणजे शरीर, कर्ता म्हणजे जीव, करण म्हणजे इंद्रिय, हालचाल करणारे प्राण, आणि या चौघाच्या ठिकाणी असलेली अदृश्य शक्ती, ज्याला शास्त्रामध्ये दैव म्हणतात. ह्या 5 गोष्टी एकत्र आल्या तरच काय होते? क्रिया घडते, कर्म घडते. कर्म घडत नाही. हे 5 एकत्र यावं लागतात. मग ठीक आहे, या 5 पैकी तुम्ही कोण आहात? बोला. मी कर्माचा करताय असं म्हणा, तुम्हाला कुठे वाव आहे? शरीर तुम्ही आहात का? नाही. इंद्रिय तुम्ही आहात का? नाही. प्राण तुम्ही आहात का? नाही. जीव तुम्ही आहात का? नाही. आणि याच्या ठिकाणी असलेली अदृश्य शक्ती म्हणजे दैव ज्याला म्हणतात, ते तुम्ही आहात का? मग याच्याशिवाय कर्म होत नाही, याच्यात तुम्ही नाही. मग कर्माचे करते कसे? मी कर्माचा करता नाही हा सिद्धांत संत पटवून देतात. आणि एकदा कर्तृत्व अहंकार संपला की त्या कर्माचं फल मला मिळालं पाहिजे असं म्हणायला जागा शिल्लक राहत नाही. हा कर्मबंध सुटला की त्याचं नाव आहे कृत्य. कृत्यता. कृत्य म्हणजे कर्म आणि कृत्यता म्हणजे त्याच्यातून पार पडणे. संतांच्या सानिध्यामध्ये हा युक्तिवाद ज्यावेळी पुढे येतो त्यावेळी मनुष्य कृतार्थ होतो. एक. दुसरा भाग असा लिहिलाय, कर्तेपणा अंगात येण्यासाठी सगळ्यात अज्ञान कारण आहे. आणि ते अज्ञान स्वतःच स्वतःला असलेलं अज्ञान आहे. स्वतःच स्वतःला ज्ञान झाल्याशिवाय ते अज्ञान जात नाही. आपल्याला आपलं ज्ञान आहे की अज्ञान आहे? आपल्याला दुसऱ्याला सोडून द्या. आपल्याला ज्ञान आहे की अज्ञान आहे? अज्ञान आहे. नक्की. कसं काय तुमचं तुम्हाला अज्ञान कसं राहील? शास्त्र ज्ञान नसत, पुस्तकी ज्ञान नसत, पण तुमचं तुम्हाला अज्ञान आहे का? बरं, असू द्या, हरकत नाही. तुमचं तुम्हाला अज्ञान आहे ना, हे तुम्हाला मान्य आहे ना? मी तुम्हाला अज्ञानी आहे असं म्हणजे तुम्हाला पडते का? बोला काय बोला. कसं आहे, सिद्धांत पटवून देण्यासाठी युक्तिवाद करावाच लागतो. तुमचं तुम्हाला अज्ञान आहे ना, हे तुम्हाला मान्य आहे ना, मग मी तुम्हाला अज्ञानी म्हणून पडतं का? भानगड अशी आहे, अज्ञानी तर राहतेच. अज्ञान म्हणजे कळत नाही, हेही कळत नाही. त्याच्या पुढे याचा नंबर असते, म्हणजे इतकं कोणाच कळत नाही. आता ह्याला कधी सुधारावं? आपल्याला कळत नाही, हेही कळत नाही, आणि म्हणते म्हणजे इतकं कोणाच कळत नाही. याचं न कळलं का वजावं? किती दिवस जर हत्तीच्या सोडासारखा पाऊस काळ्या दगडावर पडला त्याला पाजर फुटत. आमच्यासारखे इथे लुटीपुटीचे कीर्तनकार किती उगाळून पिले म्हणजे गुन्हा येईल. सगळ्या गोष्टी आवडतात ना, पण संतांच्या सानिध्यात केलं ना बाबा, अज्ञान राहत नाही. अज्ञान गेलं की हे संतच होते. संतांच्या सानिध्यात गेला की कोण होते? संतच होते. बघा की तुम्ही इथं महाराज बसणार तर सगळं तुम्ही इथं बसल्यावर लोकांना काय माहिती माहिती, हे महाराज यायचे पाया पडतात, यायचे पडतात. झाले की महाराज तुम्ही पाया पडले की महाराज कोणी कोणाच्या पाया पडते अवघड, महाराज म्हणून पाया पडतात, कोणाच्या पाया पडतात. मग संघ बसला
प्रश्नच नाही. अहो चंदनाच्या संगतीत कसली लाकडे गेला चंद्र होईनात का? देशक होतात मला की चंदनाच्या संगे पाडती झाडे दुर्बळ लाकुडे देव माता. अहो त्यांच्या सानिध्यात जायला उशीर आहे म्हणून तुम्ही जात नाही का? होत नाही. संत सानिध्यात जात नाही, पण जो संत सानिध्यात गेला ना तो संतांना वेळा राहत नाही. काय पुरावे असे आहेत महाराज. आपण असा विषय करीती 2 वर्षाला 4 वर्षाला. आमच्या संस्थेमध्ये कोर्स आहे 4 वर्ष झाले की महाराज. काय किती वर्षाचा महाराज झाला? तसं नाही इथं. तात्काळ करीती नाही कळलं ते कसं हो? काळे लागत नाही, वेळत नाही. कसं सोपं सोपं. लोणकडं तुपाचा डब्बा आहे, 15 किलो तूप आहे. 15 किलो लोणकडं तूप, ताजं तूप. किती किलो? 15 किलो. त्या 15 किलो तुपामध्ये पावशेर रॉकेल घातलं. कशात घातलं? काय घातलं? आता तूप आहे रॉकेल आहे. किती दिवस लागले त्याला रॉकेल व्हायला? वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, किती वर्ष? अहो तात्काळ ओलं गेलं गे म्हणतात. उपरोधात्मक दृष्टांत आहे. संत सानिध्यात जो जातो ना त्याला संत व्हायला वेळ लागत नाही महाराज. जात नाही. मी तुम्हाला असे अन्वयाचे खूप दृष्टांत सांगितले. व्यतिरिक्त दृष्टांत लवकर लक्षात येते म्हणून तुम्हाला मी सांगितलं. काय बाकी अन्वय दृष्टांतामध्ये थोडंफार तरी उणीव आहे. लोखंडाला परीस घातल्यावर परीस लगेच होती की? तुम्ही ऐकलं नाही? बरं ऐकलं का? काय म्हणलो मी? हा परीस केव्हा होती? म्हणूनच म्हणून बरोबर ऐकलं. लोखंडाला परीस घातल्यावर परीस किती वेळाला होते? लगेच होते. अहो सोनं होते व परीस होईना. आता काय डोकं फोडून द्यावं. लोखंडाला परीस जर घातला तर लोखंडाचं काय होते की परीस होते. परीस होईना म्हणून अन्वयी दृष्टांतामध्ये उणीव राहते. आणि म्हणून व्यतिरेकी दृष्टांत देऊन तुम्हाला पटवून दिले की बाबा रॉकेल तुपात टाकतो तूप रॉकेल व्हायला किती वेळ लागते? हे चटकन करते म्हणून सांगावं लागते. इकडं कळते इकडं कळणं. संत सानिध्यात गेला ना संत व्हायला वेळ लागत नाही ना. काय पुरावे आहेत ना. संत भेटती आजी मज तेनी मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजास्थळी सहज 2 सूक्ष्मी वाढल्या. आलिंगनी सुख वाटे प्रेम चिदानंदी घोटे. हर्ष ब्रह्मांड उठते समोर उठे मी पण. किती वेळ लागते मला? तात्काळ ती भूमिका ती स्थिती अंगावर येते. आणि ती अवस्था जर तयार जर झाली आता काय काय आपल्यावर सत्ता चालते महाराज. आता करू शक्य बळ. काळाचं बळ सगळ्यावर आहे पण आमच्यावर बळ नाही. कसं काय बळ नाही? काळ काळ म्हणजे काय यमच की? काळ काळ म्हणजे 11 काळ पुरुषच की? काळ म्हणजे सगळ्याला खाणारच की? अहो ते काळ नाही हो. ज्यानं व्याकरण शिकले त्याला कळा काही वेळ नाही. काळ म्हणजे काय? वेळ. आता मराठीत कळला गेला इंग्रजी टाईम. आमच्या शालेय शिक्षणामध्ये एक पाठ होता काळ काम आणि वेग. योग्य काळामध्ये योग्य वेगाने केलं तर ते काम पूर्ण होऊ शकते. आपल्याला तो विषय सांगायचा नाहीये पण आपल्याला मनुष्य जन्माचा काळ प्राप्त आहे. कृतार्थ होणं हे काम म्हणजे इच्छा तुमच्या समोर आहे पण कृतार्थ होण्यासाठी तुमचा वेग नाही. आणि म्हणून साधू संतांनी अनेक ठिकाणी लिहिले. तुका म्हणे वेग करी हरी भजन. मुद्दाम लिहिले वेग. जरी करणे असेल गोड शेवट का काही लागोपाठ करा. भक्तिभाव धरा बळकट. तन मन ध्यान द्या लावून या नीट. जरी करणे असेल
पकड दिवसा आता म्हणतोय आताच काय अजून गावावर दूध आटलं नाही टाळ घेऊन निघालं होय जमते का करा म्हातार झाल्या हाती काय आहे तुका म्हणे नेण्याची काय तुमची हातात आहे गोष्टी खूप आवड आहे ती अवस्था जर अंगात जर बांधली तर महाराज येतात आता आमच्यावर काळ सत्ता करू शकत नाही काळ म्हणजे वेळ टाईम येम तुम्हाला काय माहिती तुम्हाला म्हणजे कळेल जितका काळ तुमच्या हरिभजनामध्ये जाईल तितका काळ तुमच्या आयुष्याच्या मापात धरल्या जात नाही कथेच्या वेळेची आज्ञा नाही सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही जिथपर्यंत तुम्ही नामचिंतन करताना नामचिंतनात गेलेला जितका काळ आहे जितका वेळ आहे तितकं आयुष्य आहे तितकं आयुष्य मापात धरल्या जात नाही तुमचं जेवढं आयुष्य ठरलंय तेवढं तसंच राहत आहे म्हणून तर माणसाला नेहमी भगवत चिंतन करावं एक क्षण सुद्धा वेळा जाऊ देऊ नये सतत चिंतन यम धर्माला सांगून ठेवले धर्माने यमाला त्याच्या दुता सांगले यम धर्म सांगतो तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोषणा मत नका जाऊ या गावात मरण आले का जवळ तिकडे जा नका जाऊ या गावात नामधारकाच्या शिव गावाला का शिव होतो नामधारकाच्या का जाऊ तिथे पुढे ठेवले तिथे गेल्यावर तुम्हाला मरणच आहे वापस येणं नाही महाराज यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम तो काळ ती वेळ माणसाने सांभाळावी मिळालेलं आयुष्य संत सानिध्यामध्ये भगवत चिंतनात घालावं आणि आपला उद्धार करून घ्यावा एवढा संदेश परमपूज्य गुरु हरी माऊली महाराजांची मार्फत भगवंताची संतांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर तुका म्हणे काय तुका म्हणे तुका म्हणे काय 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 तुका
जग
गोळा कर
Ye